त्या मावळ्याच्या नगराचं बारामती नगराचं बारामती पटणाचं ते दोन भाऊ सोमरायाने तुका प्राया मात्र त्याला सोमरायाने काय करणे केली पुढल्या बाजूला वडिलाचं दिली बघायचं केला घेतलं मात्र त्याला संगतीला घ्यायला आणि निघून गेली कुठल्या जाग्याला अरे वस्त्या लागल्या त्या करायला प्याला लागल्या त्या टाकायला निघून पाटीला चाललं वस्त्या करत उंबर टाण्याला येऊन पोचलं त्याला डाण्याला आल्या बरोबर तिथभर जरा करा लागली होती त्याने पायाला हराट मात्याड चिपाड चारा पाहून त्याच वेळेला वरिवाचं चंदना हराट चिपाट मात्याड सर्व गवात पाहून त्याच वेळेला अरणाऱ्या गावाला वळवल्याला गवत झुलवा लागल्या त्या द्यायला नवलं वडवावं लागलं जाण्याच्या योगाचा चारा पाणी झाला त्याला आनंद झाला या जीवाला असणाऱ्या उंबरटाला आपण पाहिजे तर ढी घालायला त्याच वेळेला या जाग्याला रहिवास मांडायचा आणि नीती करायची त्याला बाबांनी विचार केलं बऱ्याचा म्हणाला झाडाचा झाडा करून गेला नव तिने सांजला आणि तिने सांज वेळला आणि बाबाने काय करायला झाडा झुडा
परतून त्याने घालायला द्याडूचा द्याडा रामाची रातरा परमून गेली तीन गावाला जाण्याचा राहायच्या निवळगी गोळ घ्याने रेवत गाव मात्र त्याला गेला गावात लागले होत्या जाण्या बाबाच्या तातराईला तीन नदीच्या संगमाला पाण्याला जाण्याचा याच्या मात्र त्याला गेला अशा विचार केला बाबाच्या मनाला बोलायला लागेल सांगायला लागेल बोलायला लागेल असणाऱ्या त्या ठिकाण्याला चारा पाणी पाहून त्याच वेळेला चारा पाणी बघितला रान मला ध्यानाला आलं दिन रानाला जाण्याचा रायाच्याने दिन नदीच्या संगाला मात्र त्याला जाण्या पाणी गेला प्यायचं नाही असणाऱ्या त्या ठिकाण्याला यायच्या आशेने त्याच वेळेला नियम चालू झाला जाण्या काढून गेल्या त्या चाऱ्याला जाण्या पडल्यावर त्याला अंगारा गेला टाकून जाण्या लागल्या भावऱ्या तातराईला जाण्याला लागणाऱ्याने जाण्यावर तेज लागलं ते सारा मात्र त्याला गेला जाण्यावरती त्याचं दिसू लागलं त्याच वेळेला सार्थक होईल नर जन्माचा धरुनिया संग संग आई बापाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 का फक्त आईची नाही दोघांची पण आई आणि बापाची बरोबर आहे माऊलीनो कविकाराने आईवर कविता केल्या गायकाने सुद्धा आईवर गाणं केलं होय पण बापाचं नाव कुठं तर मागं राहू लागले ऐका जगात थोडं आई आहे तिथं विषय देवा देखा चांगलं मानलंय आई बापाचं आई सारखं दैवत नाही. 9 महिने हाताचा बाणा नेत्रा देवा रात्रीला द्याडा 9 महिने 9 दिवस 9 झटका ओझं उडवणारी ती माऊली असते जगाच्या पाठी कुठे गेला तर तिचं उपकार काहीच नाही पण जेवढं कार्य आईचं एवढं वडिलांचं पण जेवढं उपकार आईचं एवढं बाबांचं पण आणि जेवढं आई आपल्यासाठी करते एवढं वडील पण करतात त्यामुळं वडिलांना कमी लेखून नाही चालायचं नाही तो बाप कसा असतो माझ्या माऊलीनो बाप स्वाभिमानी बाना बाप कनक रकना त्याच्या काळजात सुद्धा
त्याची छाती त्याच हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबात हिऱ्या त्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल बाप घराचा उपाया आई कळस त्यावर जेव्हा काचा तो ना पाया तेव्हा कोसळ ते घर बाप पाठी घराला जिवंत पाहिजे पाया जर जाम असला तर घर पडण्याची भीती नसते बाप कष्टाचा का भागे ओसमाला हात तोडतो या वाकर पोरांना ठेवून काढवसाच टाकतो या हवेस घालणे सपाटलेलं सुईद्वाऱ्यानं शिवलेलं माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं आली जत्रा गावाची बाप दुकानी जायचा आणि उगार पागार कापड मुलाला लायचा जुन्या पाण्या कापडावर बाप जत्रेत फिरायचा आपल्या सुखाची चिंता सदा मनी तो धरायचा तुला पेटत नव्हती तुला ते पेटत नव्हती देवदेचा त्या घराला पहिली बार धान्य पायी बाप गावात फिरायला एक कान फक्त आणि फक्त आपला ऐकला बरोबर जगात थोडा आहे जगादार जीवनामध्ये हवा बापाचा जीवनामध्ये हवा बापाचा आयुष्याच्या सुदूरच्या सोय करणाऱ्या भाषाला आपण विसरून जातो वर धाका ठेवणारा बाप किती राहणारा बाप मारहाण करणारा बाप आपल्याला वाईट वाटतो कडू वाटतो पण आजची माया म्हणता प्रेम जीवाला बापाचं ओळखायला आपण शिकलं पाहिजे वरला देतो काय जीवनामध्ये हवा अरे बापा बाकी मायेचा बाजार जीवनामध्ये हवा बापाचा या जीवनामध्ये हवा बापाचा गावामध्ये नांद्यावर बापाकडे सवन केलं शिवाशाहीला ढोल काय ताल घुमके
तुझं माझं नात या जगात गाजलं. तुझं माझं नात या जगात गाजलं. प्रकार काय घडला मात्र त्याचा याला. जाण्या लागल्या होत्या बाबा आता राखायला. झाडूचा झाडा करमायचा बरोबराच्या टायमाला जाण्या पाण्याला जायच्या. कुठं जाण्या जायच्या मात्र त्याचा याला. प्रकार काय घडला मात्र त्याचा याला. दुपारच्या वेळेला जाण्या जायची त्या कुठल्या पाण्याला. अरे तीन नदीच्या सरमाला जाण्या जायच्या. पसारा दिवगरीवा पाणी प्यायचं. काला काला करायचं. सोबत गाया भाकरी खायचं मात्र त्याचा याला. प्रकार काय घडला मात्र त्याचा याला. जाण्या चारा पाणी खाऊन बाबा भंकी गात जाव्या पांढऱ्या शुगर. दिसू लागल्या त्या हुबर ठाण्याला. लक्ष्मी लागली होती आईला. पाण्याच्या बगाऱ्यात वनगराच्या कुळीचा संतोष भाऊ नावाचा. संतोष भाऊ नावाचा. अधिक माझ्या गाण्याचा पाण्यावर पडल्या की पलीकडल्या बाजूला गाव कुठला देवा याला. अरे भंडार कवटे गाव पलीकडल्या बाजूला ते गाव असताना त्या भंडार कवट्याचा रामोश मात्र त्याच जाग्याला सस कवट मारू लागली होती खायला. रोजीच्या रोजाला शिकारीला जायचं. शिकार करण्यासाठी आल्यानं सोम तुका प्रायाच्या जाण्या मात्र त्याला लागल्या होत्या जाण्या चरायला आणि त्या जाणीवरती त्यांचं लक्ष जायला. जाण्याला पाण्यावर पडल्या. जाण्याला पाण्यावर पडल्या. पाणी
माघारी सरल्या अंगारा टाकून लागल्या जाण्याच राहिला एवढ्यात भंडार कवटे बेरड रामुशी मात्र त्याच वेळेला अरे त्या जाण्या लागल्यात बघायला एकमेकाला लागल्यात म्हणायला अरे पांढऱ्या शुभ्र जाण्या दिसत्यात कुणाच्या जाण्याच्या भागात जायला अरे इतक्या सुंदर लागल्या तर जाण्या आपल्याला दिसायला असं म्हणल्या बरोबर आपण सच कवट मारून दिवसांदिवस लागलंय काढायला या जर जाण्या आपल्या हाताला लागल्या तर त्याच जाग्याला जर जाण्या आपल्या या हाताला लागल्या तर आयुष्यभर जाण्या सपना नाही आम्हाला काय बी करून ह्या जाण्याचा गरीब पाहिजे भाऊ दिसायला या भावात पाहिजे आपण बघायला आणि यांच्या जाण्या पाहिजे आपण लुटायला विचार त्यांचा चालला एकमेकाला काय म्हणतात मात्र विचार बाबा रे आता करायला काय लागलं म्हणायला मात्र त्याचा याला एवढ्या वेळेला बघा जर आपल्या जाण्या हाताला लागल्या तर त्याच जाग्याला एकमेकाला काय म्हणतात मात्र त्याचा जर जाण्या आपल्या हाताला लागल्या तर आपल्या आयुष्यभर बसून काय एवढी देणगी आपल्याला मिळेल त्या वेळेला एकमेकाचा विचार चालला अरे जर करता असं लुटायला गेलो जर हे तयारीला नसतं तर ह्या भागाला द्यायला नसतं मात्र त्याला आता विचार करायला शिकार गावते का आपल्याला मात्र त्याचा आपण बघायला म्हणून या भंडार कवट्या बेरडाने विचार केला बरे आता मनाला बोलायला